मुलांच्या आणि तरुणांच्या सर्जनशीलतेला चालना देण्याचं काम खुला आसमान हे मुक्त व्यासपीठ गेली काही वर्ष अथकपणे करत आहे. चित्रकला ही एक वैश्विक भाषा आहे हे आपण सर्वजण जाणतो. अशा या रंगांच्या सुंदर दुनियेतून जाणीवा आणि कल्पनाशक्ती साकार करण्यासाठी खुला आसमान व्हिडिओजच्या माध्यमातून नवनवीन कल्पना आपल्यासमोर आणत आहे. प्रश्न 21. 8 सेंटीमीटर बाजूचा चौरस काढून त्यात चारही बाजूंना स्पर्श करणारे अंतर्वर्तुळ काढा. सर्वात प्रथम आपण 8 सेंटीमीटर बाजू असलेला चौरस काढून घेऊया. आपला चौरस ABCD काढून पूर्ण झाला आहे. आता आपण BD आणि AC हे कर्ण जोडून घेऊया. हे दोन्ही कर्ण जिथे छेदले जातात त्या बिंदूला O नाव दिलं आहे. O या बिंदूतून AB या बाजूवर लंब काढा. आपला लंब काढून झाला आहे. AB रेषेला जिथे हा लंब छेदतो त्या बिंदूला P नाव दिलं आहे. आता OP एवढे अंतर कंपासमध्ये घेऊन वर्तुळ काढून घेऊया. हे वर्तुळ चौरसाच्या चारही बाजूंना स्पर्श करते. प्रश्न 22. 10 सेंटीमीटर बाजूच्या समभुज त्रिकोणात 3 समान वर्तुळे अशी काढा की प्रत्येक वर्तुळ त्रिकोणाच्या एका बाजूस व इतर 2 वर्तुळांना स्पर्श करील. 10 सेंटीमीटर बाजूचा समभुज त्रिकोण काढून घेऊया.
या समभुज त्रिकोणाला ABC असं नाव देऊया. या त्रिकोणाच्या तीनही कोनांचे कोन दुभाजक काढून घेऊया. हे तीन कोन दुभाजक एकमेकांना एका बिंदूत छेदतील. आता आपल्याला तीन त्रिकोण मिळाले आहेत. प्रत्येक त्रिकोणामध्ये एक वर्तुळ झालं की त्रिकोणामध्ये तीन वर्तुळे तयार होतील. यासाठी B हा कोन आपण दुभागून घेऊया. हा कोन जिथे दुभागला जातो त्या बिंदूला P नाव देऊया. आपल्याला जे वर्तुळ काढायचं आहे त्याचा P हा मध्यबिंदू आहे. प्रत्येक त्रिकोणामध्ये वर्तुळाचा मध्यबिंदू मिळवण्यासाठी आपण P बिंदूतून एक वर्तुळ काढून घेऊया. त्रिकोणाच्या मध्यबिंदूतून P हे अंतर घेऊन एक वर्तुळ काढून घेऊया. म्हणजे प्रत्येक त्रिकोणामध्ये वर्तुळाचा मध्यबिंदू आपल्याला मिळेल. त्या मध्यबिंदूतून तीन वर्तुळ काढून घेऊया. अशा प्रकारे आपल्याला त्रिकोणामध्ये तीन वर्तुळे मिळाली आहेत. प्रत्येक बिंदूला नाव देऊन घेऊया. या समभुज त्रिकोणात प्रत्येक वर्तुळ त्रिकोणाच्या एका बाजूस आणि इतर दोन वर्तुळांना स्पर्श करणारे आहे. आता शेवटचा प्रश्न
प्रश्न 23. 9 सेंटीमीटर बाजूच्या चौरसात 4 समान वर्तुळे अशी काढा की प्रत्येक वर्तुळ चौरसाच्या एका बाजूला आणि इतर 2 वर्तुळांना स्पर्श करेल. 9 सेंटीमीटर बाजू असलेला चौरस काढून घेऊया. चौरसाला ABCD असं नाव देऊया. त्यानंतर चौरसाचे दोनही कर्ण AC आणि BD जोडून घेऊया. कर्ण जिथे छेदतात त्या बिंदूला O हे नाव देऊया. O हा बिंदू चौरसाचा मध्यबिंदू आहे. आता चौरसात एकूण 4 त्रिकोण तयार झाले आहेत. त्रिकोणांचे O या बिंदूशी होणारे कोन दुभागून घेऊया. आपले 4ही कोन दुभागून झाले आहेत. त्यानंतर ODC हा जो त्रिकोण आपल्याला मिळाला आहे त्याचा D हा कोन दुभागून घेऊया. हा कोन दुभाजक जिथे मिळतो त्या बिंदूला P हे नाव देऊया.
आता चौकोनाचा मध्यबिंदू O आणि P एवढं अंतर कंपासमध्ये घेऊन एक वर्तुळ काढून घेऊया. आपल्याला चारही त्रिकोणातील वर्तुळांचे मध्यबिंदू मिळाले आहेत. आता P बिंदूतून एक वर्तुळ काढून घेऊया. हे वर्तुळ त्रिकोणाच्या तीनही बाजूंना स्पर्श करते. त्यानंतर उरलेल्या 3 त्रिकोणामध्येही अशीच वर्तुळ काढून घेऊया. अशा प्रकारे चौरसामध्ये 4 वर्तुळं आपल्याला मिळाली आहेत. प्रत्येक वर्तुळ चौरसाच्या एका बाजूस आणि इतर 2 वर्तुळांना स्पर्श करत आहे. एलिमेंटरी ग्रेड परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार भूमिती विषयातील रचना आकृत्या आपण ह्या व्हिडिओत आणि याच्या आधीच्या 2 व्हिडिओत बघितल्या. या सर्व भूमितीच्या आकृत्यांचा अभ्यास करावा. भूमितीच्या आकृत्या काढण्यासाठी वापरण्यात येणारी भौमितिक उपकरणे उत्तम दर्जाची असावीत. पेन्सिल टोकदार असावी. आकृत्यांमध्ये नीटनेटकेपणा असावा. आकृती रचनेच्या कोणत्याही रेषा व खुणा खोडू नयेत. आकृत्यांना नावे द्यावीत. प्रश्न वाचून त्याप्रमाणे आकृती काढावी. त्याची कृती लिहू नये. यानंतर आपण बघणार आहोत अक्षरलेखन. एलिमेंटरी व इंटरमिजिएटच्या भूमिती विषयात अक्षरलेखनाचा समावेश असतो. यात दिलेला शब्द त्याच्या अर्थाला अनुसरून किंवा मुक्ताविष्कार पद्धतीने रेखाटायचा असतो. भूमितीचे प्रश्न सोडवलेल्या उत्तरपत्रिकेच्या मागील बाजूस अक्षरलेखन करायचे असते. आपण एक अक्षरलेखनाचा नमुना चित्रित करून पाहूया. शब्द आहे नेत्रदान. सुरुवातीला शब्दाचे कच्चे रेखाटन करून घेऊया. 2-3 प्रकारे कच्चे रेखाटन करून त्यानंतर त्यातले आपल्याला आवडलेले डिझाईन मोठ्या आकारात काढावे. आपण मुक्ताविष्कार पद्धतीने याचं रेखाटन करणार आहोत. सर्वात प्रथम आपण वरची आणि खालची गोलाकार रेषा काढून घेऊया, म्हणजे सर्व अक्षरं एकसारखी येतील. आणि त्याखाली नेत्रदान अशी अक्षरे लिहून घेऊया.
ढोबळमानाने अक्षरं लिहून झाल्यावर ती नीट लिहावीत आणि आपण ती दुहेरी करून घेऊया. आपली सर्व अक्षरं दुहेरी करून झाली आहेत. नेत्रदान हा शब्द लिहून झाला आहे. आता त्याला एक बाह्याकार काढणे गरजेचे असते. हा बाह्याकार आपण कोणत्याही आकाराचा काढू शकतो. चौकोन, गोल, त्रिकोण, षटकोन किंवा कुठलाही आकार आपण काढू शकतो. हा नेत्रदान शब्द असल्यामुळे आपण इथे डोळ्यासारखा आकार बाह्याकार म्हणून काढून घेतला आहे. यानंतर खालच्या भागात जी जागा उरली आहे तिथे आपण डोळ्याचं चित्र काढू शकतो. आपलं पेन्सिलीचं रेखाटन पूर्ण झालं आहे. आता आपण हे चित्र रंगवणार आहोत. हे चित्र रंगवण्यासाठी आपण कोणतेही रंग वापरू शकतो. खडूचे रंग, वॉटर कलर्स, पोस्टर कलर्स, स्केच पेन्स किंवा सर्व रंग एकत्रितपणेही वापरू शकतो. याला योग्य अशी रंगसंगती आपण निवडली पाहिजे. इथे आपण प्रकाशाचा आणि अंधाराचा असे दोनही रंग वापरणार आहोत. ज्यांना दृष्टी नाही त्यांच्याकडे सर्व अंधारच असतो. त्यांना प्रकाश मिळावा म्हणून नेत्रदान करणं आवश्यक असतं. म्हणून आपण पिवळा, केशरी असे प्रकाशाचे रंग पार्श्वभागाला देऊन घेऊया. मोठा चपटा ब्रश वापरून आपण भराभर पार्श्वभागाला रंग देऊ शकतो.
हा रंग पूर्ण वाळल्यावर आपण जी अक्षरं काढली आहेत त्यांना आपण रंगवून घेणार आहोत। अक्षरांसाठी आपण काळा रंग वापरणार आहोत। पिवळ्या आणि केशरी रंगाच्या पार्श्वभूमीवर काळा रंग उठावदार दिसेल। रंग देताना सावकाशपणे नीटनेटकेपणाने द्यावा। रेषेच्या बाहेर रंग जाऊ नये। अक्षरांचा रंग देऊन पूर्ण झाला आहे। आता खालील भागात जो डोळा आहे त्या डोळ्याला आपण पेन्सिलीच्या साहाय्याने शेडिंग करून घेऊया। आवश्यक ते बारकावे दाखवून झाल्यावर आपण काळ्या रंगाच्या ब्रशने काही ठिकाणी रंग लावून घेऊया। बारीक रेषा काढायची असल्यामुळे आपण बारीक ब्रश वापरत आहोत। सर्वात शेवटी पार्श्वभूमीला जो रंग लावला आहे तो अजून आकर्षक दिसण्यासाठी तिथे आपण एक प्रकारचं पोत निर्मिती करत आहोत। पोत निर्मिती करताना आपण ठिपके, त्रिकोण, चौकोन किंवा वेगळं काही टेक्स्चर करू शकतो। इथे आपण मुद्दामून डोळ्यासारख्या आकाराचा पुनर्वापर करून त्या प्रकारचं टेक्स्चर तयार करत आहोत। यासाठी पार्श्वभूमीच्या रंगामध्ये मिसळून जाईल असाच रंग आपण घेतला आहे आणि जवळजवळ असे आकार आपण काढून घेत आहोत।
पार्श्वभूमीतील टेक्स्चर पूर्ण झाल्यावर नेत्रदान या शब्दाला आपण केशरी रंगाने एका बाजूने आउटलाईन करून घेत आहोत. आपले शब्द उठावदार दिसण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न करावेत. लांबूनही हे शब्द पटकन वाचता आले पाहिजेत. आपलं अक्षरलेखन पूर्ण झालं आहे. शब्दांच्या अर्थाला अनुसरून अक्षरांची मांडणी करावी आणि अक्षर सौंदर्यपूर्ण असावीत. आपल्या रेखाटनामध्ये सफाई असावी. हे लक्षात घेऊन अक्षरलेखनाचा भरपूर सराव करावा.